मराठा आंदोलक मनोज जरांगे जंतर मंतरवर दाखल झाले। जरांगेंनी दिल्लीतील विद्यार्थ्यांची आंदोलनामध्ये जाऊन भेट घेतलेली आहे। मनोज जरांगे जंतर मंतरवर दाखल झालेले। शिवाजी काळे अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, मनोज जरांगे पाटील यांनी अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केलेली आहे। दोन आंदोलनातून निर्माण झालेल्या नेत्यांची चर्चा झाली। दोन्हीही सह्याद्रीचे सुपूर्त, ज्या एकाने महाराष्ट्र सरकारला जाग आणण्याचं काम केलं, दुसऱ्याने दिल्लीतील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना जाग करण्याचं काम केलं। समाजाच्या प्रश्नासाठी दोनही नेते एक आंदोलक म्हणून पुढे आले। एकाने देशभरात नाव कमावलं, एकाने राज्यात नाव कमावलं। असे दोन्ही सह्याद्रीचे पुत्र एकमेकांना आज भेटताना पाहायला मिळाले। दोघांची चर्चा झाली। जरांगे पाटलांनी असं सांगितलं आहे की जर भविष्यामध्ये आम्हाला अभिजित दिपके यांनी साथ घातली तर आम्ही त्यांच्या मदतीला निश्चित येऊ। महाराष्ट्रामध्ये राजकीय नेत्यांना फिरू देणार नाही, अशी घोषणा दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरून अभिजित दिपके यांच्या समोर मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। आणि या सगळ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिजित दिपके आणि मनोज जरांगे हे दोन्हीही नेते महाराष्ट्राचे आहेत। महाराष्ट्रामधून जर आज या दोन्ही आंदोलनातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे की नेता हा कोणत्याही राजकीय नेत्यांच्या पोटाला जन्म घेत नाही, तो आंदोलनातून पुढे येतो। आंदोलनातून हे नेते पुढे आलेले आहेत। आज जर आपण पाहिलं तर सकाळीच राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरमधील आंदोलनाचा सुरुवात ही रिमझिम पावसाने झाली। खरं तर जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे, पहिल्या 20 ते 22 दिवस मोठ्या प्रमाणात प्रचंड उष्णता होती। मात्र ज्या दिवशी अभिजित दिपके आणि हे सर्व कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले, त्या दिवसापासून दिल्लीमध्ये आल्हाददायक वातावरण पाहायला मिळतंय। उमस आहे, घाम मोठ्या प्रमाणात येतोय। मात्र अधूनमधून जो वरुण राजा पावसाचा शिडकाव करतोय, सरींचा शिडकाव करतोय, त्यामुळे सगळ्यांना हायसं वाटताना पाहायला मिळतंय। आता जर सध्याची परिस्थिती पाहिली तर हजारो लोक हे अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सध्या जंतर मंतरवरती आल्याचं पाहायला मिळतं आहे। लोकांची मोठी गर्दी या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। सरकारकडनं आज जर पाहिलं गेलं तर चर्चेची तयारी दाखवलेली आहे संसदेमध्ये। मात्र ह्या ज्या मागण्या आहेत, या मागण्याच्या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत त्या पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्की शिवाजी, आपण बघूया नेमकं काय घडतंय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।